श्री नर्मदा पुराण अध्याय 56 गंगा अवतरण व्याद वाक्योपदेश कथनपूर्वक दानादी फलवर्णन। ओम नमो नर्मदाये। उत्तानपादाने सांगितले, मी अजूनही काही ऐकू इच्छितो। गंगा अवतरण कोणाद्वारे झाले? रुद्र शीर्षात स्थित पुण्यशालिनी गंगा देवी तिथे कशी आली? जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर पुण्य देवशिलाची ही महात्म्य सांगावे। भगवान श्री शंकर बदले ज्या प्रकारे देवांद्वारा सर्व लोक हितार्थ परमश्रेष्ठ गंगा अवतरण झाले ते सर्व तू एकाग्र चित्ताने ऐक। राजा, दक्षिण दिशेला विंध्य पर्वत आहे। एकदा सर्व देव त्या पर्वत शिखरावर उपस्थित झाले। तिथे जगन्नाथ देवाधिदेव जगद्गुरु श्री शिवशंभू महादेवांची पूजा करून श्री ब्रह्मदेवादी देवांनी श्री गंगाला आव्हान केले आणि प्रार्थना केली, हे भगवान, जटामध्ये स्थित गंगा आपण पृथ्वीवर सोडा। तेव्हा रुद्रदेवाने प्रकाशमान भगवती गंगेला शिरावरून पृथ्वीवर सोडले। त्या स्थानी महापुण्यदायिनी गंगा देवांद्वारा स्वतः उत्पन्न झाली। त्यामुळे पृथ्वीवर मानवाच्या कल्याणार्थ ती देवनदी झाली। जे तिच्या तटावर निवास करतात, भक्तिभावाने स्नान करतात, नित्य तिचे जलपान करतात, ते यमलोकात जात नाही। जिथे ते शूलभेद कुंडात अवतरली आहे त्या देवनदीच्या पश्चिमेला पूर्वाभिमुख सरस्वती नदी आहे। दक्षिण दिशेला अतिश्रेष्ठ शूलभेद तीर्थ आहे। तिथे स्वतः भगवानद्वारा रचित पुण्यदायिनी देवशिला आहे। जो तिथे स्नान करून भक्तिपूर्वक पितृदेवतांना तर्पण करतो त्याचे पितृगण प्रलयापर्यंत तृप्त राहतात व जो तिथे भक्तिपूर्वक स्नान करून ब्राह्मण भोजन देतो, दिलेल्या थोड्या अन्नानेही जो त्यांना तृप्त करतो त्याच्या पुण्याचा अंत नाही। राजा उत्तानपादाने विचारले, पृथ्वीवर कोणत्या दानाने श्रेष्ठ मानले आहे? जी दाने सत्पात्री दिल्यावर मानव सर्व पापमुक्त होतो। देवशिला महात्म्य आणि तेथील स्नानदानादी उत्पन्न फळ तसेच व्रत उपवास नियमांचे जे फळ मिळते ते आपण मला सांगा। तेव्हा ईश्वर बदले, राजा, पूर्वी महापराक्रमी महाबलवान मंडलाधिपती चेदिवाद वीरसेन प्रसिद्ध राजा होते। त्याच्या राज्यात कोणी शत्रू नव्हता। व्याधी, चोर व अधर्माचा तिथे सर्वथा अभाव होता। धर्माचा सर्वत्र प्रसार होता। पत्नी व अनेक पुत्रांसहित राजा सदा प्रसन्न राहत होते। त्या राजाची पार्वती समान एक सुंदर कन्या होती। माता पिता तसेच बंधुजनांना ती इष्ट होती। तिचे वैवाहिक कर्मकाळ आल्यावर तो विधिपूर्वक संपन्न झाला। त्यानंतर चेदिनाथ वीरसेन 12 वर्षात पूर्ण होणाऱ्या यज्ञात स्थित झाले। त्यावेळी कन्येची पती मरण पावला। त्या निज कन्येला विधवा पाहून राजा अतिशय दुःखी झाला। ते दुःखग्रस्त स्वपत्नीला म्हणाले, प्रिये, जीवनभराकरता हे अत्यंत दुःख झाले आहे। रूपवान रूपयौवन संपन्न हिचे रक्षण करणे शक्य नाही। या अवस्थेतही कधी कुळ दूषित करू नये। या कन्येचे रक्षण कसे करावे? भानुमतीच्या रक्षणार्थ काहीही उपाय नाही। माता पित्यांना परस्पर विवाद करून ऐकून त्या भानुमती कन्येने व्यक्त केले, तात, तुमच्यासमोर काही बोलताना मला लाज वाटत नाही। हे सत्य आहे की माझ्या बाबतीत काही दोष उत्पत्ती होणार नाही। तात, आजपासून मी केश रचना करणार नाही। तुमच्या घरी मोठ्या वस्त्राचा अर्धा तुकडा धारण करीन। पुरणविहित व्रत पालन करीन। स्वशरीराचे शोषण करून मी जनार्दनाला प्रसन्न करीन। जर तुम्ही अनुमती दिली तर माझ्या बुद्धीनुसार ते योग्य आहे। भानुमतीचे मत ऐकून राजा अतिप्रसन्न झाले। तीर्थयात्रेच्या उद्देशाने भरपूर संपत्ती देऊन, वृद्ध पुरुषांना तिच्या रक्षणार्थ नियुक्त करून, तसेच हत्यारबंद पुरुषांनाही नेमून, पुरोहितांसह अन्य ब्राह्मणशिवाय दासदासी व रक्षणार्थ समर्थ पायदळाला योजून राजाने तिला जाण्याची आज्ञा दिली। त्यानंतर हे राजा पित्याच्या मतानुसारच ती गंगा तटावर गेली। गंगेच्या दोन्ही तटावर स्नान करून गंधमालादी भूषणांनी श्रेष्ठ ब्राह्मणाची पूजा करून 12 वर्षापर्यंत गंगा तटावरच ती राहिली। राजा त्यानंतर गंगा तट सोडून ती दक्षिण दिशेकडे गेली, जिथे महानदी रेवा आहे। तिथेच मंत्र्यांसह ती पोहोचली। 5 वर्ष ती ओंकार क्षेत्री व अमरकंटकला राहिली। उत्तर दक्षिण तीर्थात भ्रमण करत ती एका तीर्थाहून दुसऱ्या तीर्थाला पोचली। तीर्थात पुन्हा पुन्हा स्नान करून आळस सोडून भक्तिपूर्वक ब्राह्मणाची पूजा करून देवनदी संगमात पश्चिम दिशेला गेल्यावर मुनी समूहाने पूर्ण असा तिने एक पूर्ण आश्रम पाहिला।
ऋषीमुनींना पाहून प्रणाम करून तिने विनवले, महाभाग, या तीर्थाचे नाव व महात्म्य सांगावे, ते कृपा करून कथन करा. ऋषीने सांगितले, हे चक्र तीर्थ प्रसिद्ध आहे. पूर्वी प्रसन्न होऊन शूलधारी श्री महेश्वराने श्री विष्णूला चक्र दिले होते. जो या तीर्थात स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करतो त्याचे निसंदेह संसारात पुन्हा आगमन होत नाही. हे तपस्वीने दुसऱ्या दिवशी शूलभेद तीर्थास जावे. तिथे जाऊन पूर्वोक्त विधानानुसार विधीपूर्वक स्नान करणे उचित आहे. असे केल्याने मानव 3 जन्माच्या पापातून मुक्त होतो. केवळ तिळयुक्त 3 ओंजळ जलाने पितृगणांना तर्पण केल्यास ते 12 वर्ष तृप्त होत राहतात. अधर्मपूर्वक व्याज घेणारे, वेदादी ज्ञानरहित व नित्य ब्राह्मण कर्म न करणाऱ्या ब्राह्मणाद्वारा श्राद्ध करत नाहीत. धर्मानिष्ठ ब्राह्मणांच्या सानिध्यात श्राद्ध केल्यास पितृगणांना केलेले दान अक्षय होते. तिसऱ्या दिवशी शुभ देवशिलाला जावे. आधी देवांद्वारा उत्पन्न गेलेली पुण्यदायिनी गंगा तिथे दिसते. तिथेही स्नान करून तीळ मिश्रित जल द्यायला पाहिजे. तिथे 1 वेळा पिंडदान केल्याने मानव ब्रह्महत्येतून मुक्त होतो. दोन्ही पक्षातील एकादशीला उपवास करून रात्री जागरण करावे. पुराणकथा ऐकाव्या. पुष्प, धूप आदीने भगवान श्री विष्णूंची पूजा करावी. प्रातःकाली ब्राह्मण भोजन द्यावे आणि यथाशक्ती दान करावे. 4थ्या दिवशी पुन्हा जिथे पूर्वाभिमुख सरस्वती आहे तिथे जावे. ही सरस्वती मानवाला पवित्र करण्यासाठी ब्रह्मदेहातून निघाली आहे. त्यात भक्तीने स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करावे. विधीपूर्वक श्राद्ध करून विद्वान सदाचारी ब्राह्मणाला भोजन द्यावे, ज्यामुळे पितृगण 12 वर्षापर्यंत तृप्त राहतात. हे स्नान सर्व देवमय व सर्व तीर्थमय आहे. करोड देव तसेच कोटी लिंगयुक्त अत्युत्तम स्नान आहे. जो इथे स्नान करून जितेंद्रिय व पवित्र होऊन त्रिरात्र व्रत करतो, तिथे 1 पक्ष मास अथवा 6 मास वा 1 वर्ष निवास करतो. त्याचा जन्म पुन्हा मनुष्यलोकात होत नाही. तो स्वर्गात निवास करतो. जो नियमांचे पालन करून तिथे राहतो तो 3 जन्मांच्या पातकातून मुक्त होतो. पुरुषाविना जी शुची व्रता स्त्री 12 वर्षापर्यंत तिथे निवास करते, ती अक्षय काळ रुद्रलोकात निवास करते. मुनींचे वचन ऐकून राजा वीरसेनाची कन्या अतिशय आनंदित होऊन तिथे गेले. त्यानंतर त्या तीर्थाचं स्नान करून रात्रंदिवस सतर्क राहून ती राजकन्या तीर्थाचा प्रभाव पाहून पुन्हा म्हणाली, पुरोहित सहित ब्राह्मण, आज तुम्ही माझे बोलणे ऐका. असे स्थान मी जीवनाच्या अंतापर्यंत सोडणार नाही. माझ्या मातापित्यांना तुम्ही सांगा की त्यांची कन्या शूलभेद तीर्थात नियमासहित व्रतपालनामध्ये तत्पर आहे. राजा हे सांगून ती भानुमती तिथे राहू लागली. 1 दिवसाचा उपवास करत ती महिनाभर उपवास करत असे. देवशिलात राहून ती नित्य श्री विष्णूंचे चिंतन करत होती आणि रात्रंदिवस धूप व दीपकांसह चंदन प्रज्वलित करत होती. हातपाय धुवून ती स्वतः ब्राह्मण भोजन घालत होती. अशा प्रकारे ती व्रतधारी राजकुमारी 12 वर्षे तिथे राहिली. ईश्वर वदले, हे राजा, देवशिलाचे अजून महात्म्य श्रवण कर. हे महाभाग, हा पुरातन इतिहास ऐक. एक दुष्काळग्रस्त वनचर शर्वर व्याध पत्नीसहित मांसासाठी वनात गेला. तिथे त्याने ना पक्षी पाहिले ना फळे प्राप्त केली. केवळ कमळाच्या ताटव्याने शोभित एक सरोवर पाहिले. तिथे सरोवर पाहून शबरीने सांगितले, तुम्ही आहार सिद्धीसाठी दिव्य कमळे घ्या. तिथे शूलभेद देवांच्या भोजनासाठी या पुष्पांचा विक्रय होईल, कारण इथे शूलभेद तीर्थात धर्मशील लोक राहतात. पत्नीचे वचन ऐकून व्याधाने कमळ पुष्पे घेतली. तटावरून बाजूला गेल्यावर समोरच एक श्रीवृक्ष त्यांना दिसला. त्याची खूप पिकलेली बेलफळे घेऊन ते शूलभेद तीर्थात पोहोचले. तिथे त्यांनी खूप लोकांना पाहिले. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला बालक वृद्ध स्त्रियांना तिथे आहार घेत नव्हत्या. तिथे देवशिलाच्या वर वस्त्राने चौफेर घेरलेला रंगीबेरंगी मालांनी सुशोभित दिव्य मंडप त्यांनी पाहिला. व्रतधारी नियमांचे पालन करणारे आश्रमवासी ऋषीसुद्धा तिथे आले. ते सर्व अग्निहोत्री होते. नृपश्रेष्ठ मुनिगणांनी गजबलेल्या देव नदींच्या रमणीय तटावर येणाऱ्या लोकांना मार्ग मिळत नव्हता. तिथे अनेक लोकांना पाहून शबर व्याधाने पत्नीला सांगितले, तू तिथे जाऊन कोणालाही विचार की आज स्नानाचे काय कारण आहे, आज कोणते पर्व आहे, सूर्यचंद्रग्रहण नाही ना, अयन तिथी किंवा अक्षय तृतीया आहे का,
तेव्हा शबरी पतीच्या सांगण्यावरून तिथे गेली. समोरच एका स्त्रीला पाहून उत्तम कमलपुष्प देऊन तिने विचारले, हे कल्याणकारी आहे? त्या स्त्रीने उत्तर दिले, आज सर्व पापनाशिनी पुण्य एकादशी आहे. एकदा जरी हे व्रत केले तरी स्त्री स्वर्गात जाते. हे राजश्रेष्ठ, त्या स्त्रीचे वचन ऐकून शांतपणे परत येऊन तिने शबर व्याधाला सांगितले, आज बालक वृद्धांनी करायची पुण्यदायी एकादशी आहे. आज सर्व पापनाशिनी मदने काशिनी एकादशी तिथे आहे. इथे श्रेष्ठ सुंदर राजकन्या नियमाचे पालन करणारी असल्याचे ऐकले आहे. ती नियत अहरवाली व्रतधारी भानुमती नावाची पतिव्रता आहे. त्रैलोक्यात त्या राजकुमारी सम कोणी प्रसिद्ध नाही. पृथ्वीवर अवतरून ती सुंदरी दृष्टिगोचर होत आहे. पत्नीचे म्हणणे ऐकून शबर व्याधाने सुचवले, याथा लाभ तू कमळ घेऊन भोजन कर. मला बुद्धी झाली आहे की मी आज भोजन करू नये. प्रिये, माझ्या पापबुद्धीमुळे मी कधी पुण्य अर्जन केले नाही. शबरीने व्यक्त केले, मी सुद्धा कोणत्याही दिवशी तुमच्या आधी भोजन केले नाही. तुमच्या भोजनातील उर्वरित अन्नच मी सेवन केले आहे. पत्नीचा निश्चय जाणून तो स्नान करावयास गेला. अर्धउत्तरीय वस्त्राने स्नान करून भक्तिभावाने सर्व देवांना नमस्कार केल्यावर तो देवशिलाकडे गेला. शंकित होऊनही त्याने जनार्दनाला नमस्कार केला. शबरीने ज्या स्त्रीला 2 कमळे दिलीत तिने ती राणीला दिली. ती फुले पाहून राणीने दासीला विचारले, तुला ही फुले कोठे मिळाली ते मला सांग. तू तिथे त्वरित जाऊन अजून कमळे घेऊन ये. अन्न न धन सुद्धा घेऊन कमळे घेऊन ये. भानुमतीचे वचन ऐकून ती शबरीकडे गेली व म्हणाली, तू मला अजून बेलफळे व फुले दे. शबरीने आश्वासन दिले, मी तुला खूप फुलांसहित बेलफळे देईन, पण त्या बदल्यात मला काही लाभ नको. मला काही इच्छा नाही, हे राणीला सांग. त्या दासीने त्वरित जाऊन सर्व वृत्तांत राणीला निवेदन केला. शबरीचे म्हणणे तिने विस्तारपूर्वक सांगितले. दासीचे बोलणे ऐकून राणी स्वतः तिथे गेली. अतिप्रेमाने राणीने शबरीला म्हटले, तू मूल्य घेऊन मला कमळे दे. शबरीने व्यक्त केले, मी फुलांची काही मूल्य इच्छित नाही. माझ्याकडून आपण वाटेल तितकी बेलफुले व फुले घ्या. विधीपूर्वक भगवान श्री विष्णूंची पूजा करा. राणी भानुमतीने स्पष्ट केले, यावेळी मी तुझे कमळ फुले विनामूल्य घेणार नाही. या बदल्यात एक माप 16 द्रोण म्हणजेच अन्नधान्य मी तुला देईन. तू ग्रहण कर. हवे तर 10-20 अथवा 20-40 वा यापेक्षाही अधिक 100 माप अन्नधान्य घे. दुष्काळ रूप समुद्रही तू पार कर. धन रत्न सोने जे तुला योग्य वाटेल ते कमल प्राप्तीसाठी मी निसंशय तुला देईन. शबरीने अभिव्यक्त केले, देवी सुंदरनना, आज मी भगवानाला सोडून भोजनाची इच्छा करत नाही. कल्याणी देव कार्याशिवाय माझी अजूनही काही इच्छा नाही. राणीने समजावली, तू अन्नधान्य सोडू नकोस. अन्नातच सर्व काही आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे माझे अन्नधान्य तू घे. तपस्वी, महाभाग्यशाली, वनवासी, महात्मा सर्व गृहस्थांच्या द्वारी सतर्क राहून अन्नाची याचना करतात. शबरीने स्पष्ट केले, मी आधीच काही घेण्यास नकार दिला आहे. राणी, सर्व काही सत्यात स्थिर आहे. सत्यामुळे सूर्य प्रकाशतो, सत्यामुळेच अग्नी प्रज्वलित होतो, सत्यामुळेच समुद्र मर्यादित राहतो, सत्यामुळेच वायुदेव राहतो, सत्यामुळेच सत्य परिवक्र होते, सत्यामुळेच गाय दूध देते. हे संपूर्ण चराचर जगत सत्यामुळेच टिकून आहे. यामुळे सर्व प्रकारच्या सत्याने सत्याचे पालन केले पाहिजे. देवकार्य सोडून माझी अल्प काही इच्छा नाही. राणी, आपण फुले घ्या आणि भगवान श्री विष्णूंची श्रद्धेने पूजा करा. ब्राह्मणाच्या सांगण्यानुसार कर्म केल्यास काही दोष लागत नाही. कुश, भाजी, दूध, गंध, अक्षत, दही, शय्या, आसन, भाजलेले धान्य व जलादी प्राप्त वस्तूंचा तिरस्कार करू नये. राणीने व्यक्त केलेले उद्यानप्राप्त पुष्प, वनपुष्प, विकत घेतलेले पुष्प व दानात मिळालेले पुष्प अशी 4 प्रकारची पुष्प आहेत. सर्वोत्तम पुष्प वनपुष्प जे स्वतः आणले असते. बागेत मिळालेले पुष्प मध्यम श्रेणीचे असते. विकत घेतलेले पुष्प नीच श्रेणीचे मानले जाते. जे पुष्प दानात प्राप्त होते विद्वान त्याला निष्फल म्हणतात. तेव्हा राणी घ्या, फुलांनी भगवान श्री विष्णूंची पूजा करा. कोणताही बहाणा साधून आपण हिच्यावर नंतर उपकार करा, असे पुरोहिताने सांगितले. ईश्वर वदले. शबरीने दिलेली कमळासहित बेलफळे घेऊन राणीने भगवान श्री विष्णूंची उत्तम पूजा केली. पुराण कथा श्रवण करून रात्री जागरण केले. तेव्हा शबर व्याधाने भार्या शबरीला म्हटले, यथाशक्ती तेल घे. तेव्हा दीप प्रज्वलित करून त्या दोघांनी भगवानांची उत्तम पूजा करून भगवानाचे चिंतन करत रात्री जागरण केले. त्यानंतर प्रातःकाळी स्नानासाठी लोकांना उत्सुक पाहून तो अतिप्रसन्न झाला.
त्याने पाहिले की काही लोक शूलभेद तीर्थात स्नान करत आहेत, अन्य देव नदीत तर काही सरस्वतीत, अन्य मार्कंडेय कुंडात तर काही चक्रतीर्थात विधीपूर्वक स्नान करत आहे. त्या सर्वांनी स्नानाने पवित्र होऊन देवशिलावर प्रयत्नपूर्वक श्राद्ध केले. त्या लोकांना श्राद्ध करताना पाहून शाबर व्याधाने बैलफळांनी पिंडदान केले. भानुमतीने निजपतीचे पिंडदान केले. शुद्ध, सदाचारी, पाखंडी आदी दोषरहित ब्राह्मणाला भोजन दिले. हविष अन्न म्हणजे खीरपुरी, दही, साखर, मध, तूप, पायस तसेच शुद्ध अन्न सदाचारी ब्राह्मणाला भोजनार्थ देऊन राणीने विधीपूर्वक पादत्राणे, छत्र, शय्या, गाय, बैल आणि सुवर्ण, रत्न, धनादी असे अनेकविध दान दिले. चक्रतीर्थात ज्याने गाय दिली त्याने जणू पर्वतवनासहित पृथ्वी दिली. उत्तानपादने विनवले, देवेश, राजाला जे जे दान श्रेष्ठ म्हणून सांगितले आहे ते सर्व कृपा करून मला सांगावे. तेव्हा ईश्वर म्हणाले, तीळदान करणारा सुंदर संतती तर दीपदान करणारा उत्तम नेत्र प्राप्त करतो. भूमी देणारा स्वर्ग प्राप्त करतो. सुवर्णदान करणारा दीर्घायू, घर देणारा रोगरहित होतो. स्वर्ग, रथ, गाडी, शय्या देणारा भार्या तसेच अभयप्रद ऐश्वर्य प्राप्त करतो. अन्नदाता शाश्वत सौख्य, ब्रह्मविद्या देणारा सनातन ब्रह्म प्राप्त करतो. जल, अन्न, पृथ्वी, वस्त्र, तीळ, सुवर्ण, तूप आदी सर्व दानात ब्रह्मदान विशेष आहे. मनुष्य ज्या ज्या भावाने जे जे दान देतो ते फळ कर्मशः त्याला प्राप्त होते. राणीने दिलेले सर्व दान पाहून शबर पत्नीला जे म्हणाला, हे राजा, तू ते ऐक. प्रिये, वेद प्रारंभगत ब्राह्मणाने पुराणांचे पेठण केले. ते सर्व दान धर्माचे शुभफल मी ऐकले. स्नान, दान व व्रत आदींनी पूर्वजन्मी संचित पाप नष्ट करून दुःखमुक्त होणारे शरीर सोडून मानव उत्तम गती प्राप्त करतो. कल्याणशिले, मी संसार भयग्रस्त झालो आहे. मी तुला सत्य सांगतो, मी अनेक वेळा अनेक पाप केले, अनेक जीवांची हत्या केली. सदा पर्वत जाळे आहेत, त्या पापाने मी जळत आहे. असे दारिद्र्य हटत नाही. मी पापीने पूर्वी तीर्थात स्नानही केले नाही. प्रिय, त्यामुळे मी खूप दुःखी आहे. मला सदा दारिद्र्य प्राप्त झाले. यास्तव तू आईच्या घरी जाऊन राहा. माझ्यावरील स्नेहभाव सोडून दे. पर्वत शिखरावर जाऊन मी आता शरीर त्याग करून इच्छितो. शबरीने व्यक्त केले, मला माता पित्याशी काही कर्तव्य नाही आणि स्वजन बांधवांशी काही प्रयोजन नाही. प्राणनाथ, जी गती तुमची होईल तीच माझी गती मला इष्ट आहे. स्त्रियांचा असा काही धर्मही नाही. पतीच्या शिवाय तिचे जीवनही नाही. धर्मशास्त्रानुसार स्त्री शरीरात अनेक प्रकारचे दोष एकवित आहेत. भोजेंद्र शबर, तुम्ही पारणे करा, ज्यामुळे तुमचे व्रत नष्ट होणार नाही. जी तुमची इच्छा आहे ती श्री विष्णूंच्या उद्देशाने करा. पत्नीचे वचन ऐकून तो शबर तेव्हा अति प्रसन्न झाला. बेलफळ घेऊन त्वरित होम करून सर्व देवांना प्रणाम करून त्याने पत्नीसह भोजन केले. चैत्र महिन्याचा विषुवत काळ जाणून तो तिथे अजून 3 दिवस राहिला. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील गंगा अवतरण, व्याध वाक्योपदेश, कथनपूर्वक स्नानादी दानादी फलवर्णन नावाचा 56वा अध्याय मा नर्मदेच्या चरणी अर्पण.